हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येतेय। येथील वेलतुरा या गावात दुर्गा देवीच्या मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली। या हाणामारीमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वेलतुरा येथील दुर्गा देवीच्या मिरवणुकीत काही कारणावरून 2 गटातील नागरिकांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। या हाणामारीमध्ये 2 गटांकडून दगड, मिरची पावडर आणि काठ्यांचा वापर करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। गावात पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेलतुरा गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। दरम्यान 2 गटात झालेल्या या हाणामारी प्रकरणी दोनही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत। सेनगाव अंतर्गत मौजे वेलतुरा या गावामध्ये काल 30/9/2025 रोजी वंजारी समाजांची आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या 2 देव्या मांडल्या। त्यापैकी वंजारी समाजाच्या देवीचं विसर्जन होतं। विसर्जन 6 ते 7 वाजताच्या दरम्यान सुरू झालं आणि 8:40 जेव्हा हनुमान मंदिर या ठिकाणी आलं तर त्या ठिकाणी वाद्य वाजवण्यावरून 2 गटामध्ये वाद सुरू होऊन त्या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यामध्ये साधारणतः 17 ते 18 लोक जखमी आहेत। आणि त्या ठिकाणी जशी माहिती मिळतात तात्काळ आम्ही पोलीस प्रशासनाने तिथे धाव घेऊन गावात शांतता प्रस्थापित केलेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेली असून आमचे एसडीपीओ साहेब श्री केंद्रे साहेब यांनी सुद्धा आज रोजी शांतता कमिटी बैठक घेतलेली आहे। दोन्ही गटाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून 2 प्रवासमध्ये गुन्हे दाखल असून त्यामध्ये 49 लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहे आणि 20 लोकांना आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। गावामध्ये सध्या पोलीस बंदोबस्त तैनात असून गावात पूर्णपणे शांतता आहे आणि माझी आपल्यातर्फे पोलीस प्रशासनातर्फे एक विनंती आहे की कोणीही चुकीच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि गावात शांतता प्रस्थापित करावी। धन्यवाद। जय हिंद। सेनगाव तालुक्यातील वेलतुरा या ठिकाणी दुर्गा देवीची मिरवणूक काढताना 2 गटामध्ये वाद निर्माण झाला आणि गटामध्ये वाद निर्माण झाल्याच्या नंतर काड्या व दगडाने हाणामारी झालेली आहे। काही गावातील नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। काय सांगसाल, तुमच्या गावामध्ये रात्री मिरवणूक निघली आणि त्या मिरवणुकीमध्ये लाठ्या, काठ्या व दगडाने मारहाण झाली, नेमकं प्रकरण काय होतं? प्रकरण त्याला हात जोडून सांगितलं होतं की बा डीजे लावू नका, कुठं समजा असे मिरवणुका काढू नका। डीजे जर लावला जर मिरवणूक काढली तर ज्याचं काढलं त्याचे गाणे वाजवायचे, याच्या व्यतिरिक्त गाणं कोणाचं वाजवायचं नाही। त्याने कोणते गाणे वाजवले? तर त्याने लावलं मुंडे साहेबाचं गाणं, कशी गोष्टी आरपार आहे। आता मुंडे साहेबाच्या हातात तलवार आहे का आरपार घुसवायला? ते काय शिवाजी महाराज आहेत का? फटाकडे फोडली। आमच्या लेडीज चालल्या होत्या, तिथून माणसं चालली होती। काही माणसांनी समजून सांगितलं की बा हे असे गाणे वाजू नका, फटाकडे फोडू नका, धिंगाणा करू नका, घोषणा देऊ नका। याच्या समाधानीनं याच्यात उत्सव करायचा होता त्यांनी। आमच्या समाजानं त्यानं डीजे लावला, त्याला हात जोडून पाया पडून आमच्या बाबाने सरपंचाने सांगितलं होतं तंटामुक्ती अध्यक्षाने की बा याच्यानंतर हे असं होऊ नये। ते म्हणत आम्हाला मान्य नाही, आम्ही जिथं वाजवायचं तिथं वाजवू। याआधी गावामध्ये काही वाद झालेली होती का? झालेले होते ना, गणपतीच्या वेळेस वाद झाले। त्याच्या बाद त्याला मीटिंग घेऊन त्यानंच घेतली, तिथं हात जोडून सांगितलं की डीजे वाजवू नये। आता सध्या गावामध्ये वातावरण कसं आहे? चांगलं आहे वातावरण गावात सध्या, आता शांत आहे। गुन्हे दाखल झालेले आहेत, ते पुढच्या समोरच्या पार्टीवर देखील गुन्हे दाखल आहेत, तुमच्या पार्टीवर देखील गुन्हे दाखल आहेत, दोन्ही पार्टीवर गुन्हे दाखल झालेले आहेत। काय सांगसाल? आता झेंडे लावून कुठं मिरवणुका करतात काय? हे का घोषणा देतात आणि मिरवणुका करतात का? ते झेंड्याला काठ्या, ईडीच्या काठ्या, ट्रॅक्टर चटण्या, त्याच्या काड्या सगळे सावसूद होते। मारहाण नेमकी कशाने केलेली? मारहाण नेमकी म्हणजे दगड फेक झाली, काड्या त्यांच्या सोबतच होत्या। त्याने एवढे दगड आणले होते कुठून? नेमके ट्रॅक्टरात दगड होती त्यांच्या टालीत। तर हे होते गावातील नागरिक, यांनी सांगितलं होतं की याआधी देखील गणपतीच्या प्रेडला वाद झालेला होता, त्यानंतर आता दुर्गा देवीला देखील वाद झालेला आहे। कॅमेरामॅनसह मी महादेव हारन, NTV न्यूज मराठी, हिंगोली।